इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर, एमआयएमचे प्रमुख सद्दुद्दीन ओवैसी यांची घोषणा। कमळ सोडून घरफोडीसाठी हातोडा हातात घ्या, वसमतमधील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, हिंगोली मतदारसंघ जिंकणारच ठाकरेंचा निर्धार। हिंगोलीचे खासदार पळाले, मात्र शिवसैनिक जागेवर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खासदार हेमंत पाटलांना टोला, तर आमाचं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा बेरोजगारांना काम द्या, राऊतांचा सरकारला टोला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 400 पार घोषणा दिल्या जातात, मग पेट्रोल डिझेल का महागलं, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल, तर मी गद्दारी करणारा नाही, दानवेंचं स्पष्टीकरण। ज्योती मेटेंनी बीड लोकसभा निवडणूक लढवावी, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मागणी, तर शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचे एकमत। बीडमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी लावलेल्या सर्व जेसीबी आणि क्रेन मालकांवर गुन्हे दाखल, बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। मनोज जरांगेंच्या महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना नोटीस, मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचं आयोजन, 20 मार्चला परळी बैजनाथ इथं महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना बजावली नोटीस। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये जुन्या वादातून गोळीबार, 2 जण गंभीर जखमी, चिखली गावातली घटना, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार। धाराशिवमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई, आरोपीला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा। नळदुर्ग येथून एसटीनं गावी जात असताना बसमधील गर्दीचा फायदा घेऊन केला होता विनयभंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।